पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं कुरापतखोर पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची व्यूहरचना जबरदस्त यशस्वी ठरली। भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा केला। तर दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांचं अक्षरशः कंबरड मोडलं। भारतानं शिकवला पाकला धडा। पहलगामचा घेतला सव्याज बदला। भारताच्या व्यूहरचनेला जबरदस्त यश। निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानला आता चांगलंच लक्षात आलं असेल की भारताशी पंगा घेतल्यास ते किती महागात पडू शकतं। कुरापती करायच्या, दहशतवाद्यांना फूस लावायची, त्यांना सांभाळायचं आणि कारवाई टाळण्यासाठी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी द्यायची ही पाकिस्तानची आजवरची रणनीती होती। पण भारतानं अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीचा हा टॅबू काढून टाकला आणि जो धडा शिकवायचा तो धडा शिकवलाच। अब हमारी मिलिट्री के साथ साथ मासूम सिविलियंस जो कि अपना बचाव करने में विफल थे, उन पर भी हमले हो रहे थे। 2024 में जम्मू सेक्टर में शिवखोरी मंदिर को जाते हुए यात्री और इस साल अप्रैल में पहलगाम में मासूम पर्यटक इस खतरनाक ट्रेंड के विशेष उदाहरण हैं। पहलगाम तक पाप का ये घड़ा भर चुका था। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं अनेक गोष्टी साधल्या। एकतर भारत अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला घाबरतो हे मिथक खोटं ठरलं। पाकिस्तानला सैन्य, राजकीय आणि मनोवैज्ञानिक स्तरावर धक्का देण्यात आला। दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून भारत मारू शकतो हा मेसेज गेला। दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता सुरक्षित जमीन राहिली नाही हा संदेश गेला। पाकिस्तानातील कुठल्याही शहरात घुसून हल्ल्याची क्षमता भारतानं सिद्ध केली। दहशतवादाविरोधात भारताची आक्रमक भूमिका यातून अधोरेखित झाली। केवळ कडी निंदा नाही तर कठोर कारवाईचा संदेश दिला गेला। भारतानं उचललेलं पाऊल दहशतवाद्यांविरोधातलं होतं। दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर त्यांच्या जनाजला खांदा देणाऱ्या पाक लष्कराचे दहशतवाद्यांसोबतचे घनिष्ठ संबंध जगाच्या समोर आणण्यात भारताला यश आलं। हमारी लड़ाई आतंकवाद और आतंकवादियों के खिलाफ थी। इसलिए 7 मई को हमने केवल आतंकवादी ठिकानों पर ही हमला किया था। पर अफसोस इस बात का है कि पाकिस्तानी सेना ने आतंकवादियों का साथ देना उचित समझा और इस लड़ाई को अपनी लड़ाई बना ली। इस परिस्थिति में हमारी जवाबी कार्यवाही अत्यंत आवश्यक थी और इसमें उनका जो भी नुकसान हुआ वे खुद इसके लिए जिम्मेदार हैं। युद्धात जिंकू शकत नाही म्हणून प्रॉक्सी वॉर छेडून निष्पाप आणि निरपराध लोकांचा बळी घेणारं दहशतवाद नावाचं मॉड्यूल पाकिस्ताननं भारतात अनेक दशकं अवलंबलं। त्यातून हजारो लोकांचे बळी घेतले। त्या जिहाद नावाची धर्माची अफूची गोळी देऊन अनेक तरुणांना मरायला भाग पाडलं। या सगळ्याची झळ फक्त भारताला बसत होती। त्यामुळे केवळ कडिनिंदा हे धोरण न अवलंबता दहशतवाद्यांना पोचल्यास त्यांच्या अब्बूंच्या घरावर मिसाईल पडू शकतं ही मृत्यूची भीतीच दहशतवादाला सडेतोड उत्तर असल्याचं भारतानं ठणकावून सांगितलंय। विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। भिवंडीकरांचा